नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. खरीप हंगाम 2026 साठी कोल्हापूर जिल्हा सज्ज असून 3,91,000 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्व आढावा बैठक पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी कृषी विभागाच्या कामाचे कौतुक करताना पालकमंत्र्यांनी शेतीमधील नव्या सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादन वाढ प्रत्यक्ष दिसली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, माती प्रशिक्षण मोहीम प्रभावीपणे राबवावी, तसेच एक दिवस बळीराजा अभियान मिशन मोडवर राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात यंदा 1,98,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस, 90,640 हेक्टरवर भात तर 41,445 हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. खत व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 6,860 शेतकऱ्यांना 31,58,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून प्रधानमंत्री विकास सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यावेळी बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मागेल त्याला काजू कलमे योजना आणि कुमणी कीड नियंत्रण स्पर्धा 2026-27 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SB9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.